हाय, वेलकम टू ग्रेड फिफ्थ CBSE ऑल सब्जेक्ट बाय सविता फावडे यूट्यूब चॅनल. तर मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला नवीन कविता आपण शिकतोय. आजची आपली नवीन कविता आहे पान नंबर 14. सुलभ भारती मराठी इयत्ता 5वीचे सर्वांनी बाहेर काढा आणि पान नंबर 14 खोला. कविता आहे 14 पानावरती. 10 नंबर कविता आहे बैल पोळा. मुलांनो, भारतीय संस्कृतीत आपण वेगळे सण साजरे करतो. प्रत्येकाला वेगळा वेगळा सण आवडतो. तुम्हाला कोणता आवडतो? कोणाला दिवाळी आवडतो, कोणाला दसरा, कोणाला रंगपंचमी, कोणाला होळी आवडते. आणि शेतकऱ्याला कुठला सण आवडतो? बैलपोळा. का? बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. बैलाशिवाय शेती कसं करणार शेतकरी, हो की नाही? तर याच बैलपोळ्याची कविता आज आपण अभ्यासणार आहोत. आता एक कविता मी पहिल्यांदा वाचणार आहे. तुम्ही म्हणाल नेहमीच तुम्ही बोलता की तुम्ही कविता वाचणार आहात, तर ती खूप गरजेची आहे. कविता वाचली तर प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा, कसा प्रोनाऊन्स करायचा तुम्हाला कळेल. आणि मग 2 वेळा कविता व्यवस्थित वाचल्यानंतर ती तुम्हाला छानशी गाता येईल आणि ओरल एक्झामसाठी ती तुम्हाला बाहेर करता येईल, पाठ करता येईल. म्हणून लक्षपूर्वक ऐकायची आहे. मी कविता वाचते. कविता पहिल्यांदा वाचूयात, तुम्ही ऐकणार आहात. त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे भावार्थ बघूयात. या कवितेद्वारे कवीला आपल्याला काय संदेश द्यायचा छानसा ते अभ्यासूयात. आणि त्याच्यानंतर स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे झटपट. छान कविता समजली, देता येतात ना झटपट उत्तरे? तर चला, छान कविता समजण्यासाठी पहिल्यांदा कविता मी वाचते, तुम्ही छानशी ऐकायची. नंतर भावार्थ समजून घेऊयात, प्रश्नांची उत्तरे. भावार्थ समजवताना मी जे काही त्याच्यामध्ये व्याकरण येईल, वाक्प्रचार, कठीण शब्द ते देखील समजून सांगते. तर चला सुरुवात करूयात. कविता आहे 10 नंबर बैल पोळा. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. मखमली जुली, रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. ढवळ्या पवळ्या, सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. छान आणि एकदम सोपी आहे ही कविता. आणि ही कविता लिहिलेली आहे धोंडीराम सिंह राजपूत. आता हे आहेत कवी. बैलपोळा ही कविता कोणी लिहिलेली आहे? बैलपोळा ही कविता धोंडीराम सिंह राजपूत या कवींनी लिहिलेली आहे. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. तर मुलांनो, चला, कविता वाचली, खूप छान आहे. समजली ना तुम्हाला? तुम्ही सहज वाचू शकता. 2 वेळा वाचायची आणि नंतर तुम्ही छानशी गाऊ शकता, हो की नाही? लगेच बाहेर होऊन जाईल. तर मुलांनो, आता एक एक ओळ, एक एक शब्दाचा आपण अभ्यास करूयात. पहिल्यांदा कवितेचे शीर्षक आहे बैल पोळा. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आता टेक्नॉलॉजीचे युग आले तर वेगळी अवजारे आलेले आहेत शेतीची, वेगळी यंत्रे आलेली आहेत. जसं की ट्रॅक्टर, वेगळी पेरणीची यंत्रे, सगळी शेतीचे. पण शेतकऱ्याचा खरा मित्र बैल. बैलाकडून शेती करून घेतली जाते. नांगरणी, पेरणी, वेगळी शेताची कामे. आता पाऊस सुरू झाला आहे, थोडासा पाऊस पडला की शेतकरी राजा शेतामध्ये धान्य पेरतो. कोणाच्या मदतीने? बैलाच्या मदतीने. आणि बैल ज्यावेळेस काम करून खूप थकतात, मग त्यांना थोडी आरामाची गरज असते. म्हणून निसर्गानुसार बैलांची कामं झाली की बैलपोळा येतो, म्हणजे बैलांचा सण येतो. मग त्यांना छानसं आंघोळ घातली जाते. म्हणजे ॲक्च्युली ॲनिमलला, गाईला, बैलाला नेहमीच जशी की आपण डेली आंघोळ करतो, तसंच बैलांना देखील आंघोळ घालायला लागते. म्हणजे ते छान हेल्दी राहतात आणि त्यांना भरपूर काम देखील करता येतं. तर बैलांचा सण येतो, त्या दिवशी त्यांची खूप मजा असते. तेच या कवितेतून सांगितलेले आहेत. तर चला बघूयात एक एक ओळ शब्द. सण बैलांचा
बैलांचा सण आलेला आहे. तर बैलांचा सण कधी असतो हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, हो की नाही. बैलपोळा 2 महिन्यात येतो, भाद्रपद महिन्यात आणि श्रावण महिन्यात. ओके, ह्या वर्षी कुठल्या तारखेला आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. सण बैलांचा देखील एक सण असतो. वर्षभर काम करतात, शेतकऱ्याला मदत करतात, मेहनत करतात, त्यांचा देखील सण असतो. त्याला बोलतात बैलपोळा. आज पोळा म्हणजे आज आहे पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. म्हणजे ज्या दिवशी पोळा असतो त्या दिवशी काय करतात, बैल बांधलेले असतात गोठ्यात, त्या बैलांना न्हाऊ घाला म्हणजे त्यांना आंघोळ घाला. त्यांना छान आंघोळ घातली जाते. तुम्ही बघता इथे शेतकरी आणि शेतकरीण बाई त्यांना छान आंघोळ घालतायत मस्त स्वतःच्या मुलाप्रमाणे. मखमली झुली, त्यांच्या अंगावरती छान अशा झुली टाकल्या जातात. शाल, छान छान ड्रेसवरती तुम्ही ओढणी घेता ना, तुम्ही छान फ्रॉक घातली की कानातले घालता, तसे त्यांना त्यांच्या बाशिंगांना देखील छान रंगीबेरंगी पट्ट्या लावले जातात, म्हणजे रेशमी बाशिंगे बांधली जातात. तर चला बघूयात. मखमली झुली, एकदम मऊ मऊ अशा सॉफ्ट झुली त्यांच्या अंगावर टाकले जातात, म्हणजे सॉफ्ट असा कपडा. झूल म्हणजे बैलाच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत आणि नक्षीदार असे कापड. आणि न्हाऊ घालणे म्हणजे आंघोळ घालणे. ओके, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. आता कपाळी रेशमी बाशिंगे, नवरदेवाला बाशिंगे बांधले जातात, मुंडावळी. तसंच पोळ्याला देखील बैलांना छान छान अशी बाशिंगे, म्हणजे एक माळ हार असा छानसा त्यांचा असतो, ते आभूषण आहे त्यांचं, म्हणजे ज्वेलरी. ओके, ती त्यांना बांधली जाते. ढवळ्या पवळ्या, खूप सुंदर आणि छान अशी नावं बैलांची देखील ठेवली जातात. छोटी छोटी मुलं देखील शेतकरी राजाची त्यांची छान छान नावं ठेवतात. तुम्ही देखील कोणी ठेवलेलं आहे का बैलांचं नाव, गाईचं नाव? छोटे छोटे असताना आपण बोलतो हंबा, ओके नाही, हंबाचं नाव. छोटं छोटं शेळीचं बाळ होतं करडू, त्याचं नाव. तुम्ही ठेवलीत कशी नावं कमेंट करून मला सांगा नक्की. ओके, तर चला, जसं की सर्जा राजा नावाचा एक बैलांचा पिक्चर आहे. ढवळ्या आणि पवळ्या ही बैलांची नावे आहेत. ढवळ्या पवळ्या सजले धजले, म्हणजे ढवळ्या पवळ्याला बैलजोडीला छान सजवले. कसे? मखमली झुली, रंगीत शिंगे त्यांची, त्यांच्या पाठीवर मखमली झुली टाकल्या, त्यांच्या शिंगांना छान रंग दिला आणि कपाळी त्यांच्या रेशमी बाशिंगी अशी बांधली, असं त्यांना सजवलं. सर्वात पहिल्यांदा त्यांना आंघोळ घातली होती, त्याच्यानंतर त्यांचा असा छान मेकअप झाला, हो की नाही. गावभर बघा मिरवू लागले आणि बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना आंघोळ घालून त्यांना छान सजवून गावागावात शेतकरी पूर्ण गावात त्यांना मिरवून आणतात मस्त, आणि हे ढोल ताशाच्या आवाजात. आजच्या दिनी नाही कामधाम, आणि बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी राजा आपल्या या मित्राला बैलाला काम सांगत नाही, शेतात काम करायला नेत नाही, उलट त्यांना छान पुरणपोळी खाऊ घातली जाते. आणि नुसताच आराम, छान खायचं आणि मस्त आराम करायचा, छान मेकअप करायचा आणि मस्त गावभर फिरून यायचं, असा बैलपोळा साजरा केला जातो. आवडले ना? कविता छान आहे ना, एकदम पटकन सोपी आणि लक्षात राहणारी आहे, हो की नाही. तर चला, काही शब्द बघितले आपण. न्हाऊ घालणे म्हणजे आंघोळ करणे. झूल म्हणजे बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड. आणि बाशिंग म्हणजे बैलांच्या डोक्याला बांधण्याचे एक आभूषण आहे, दागिना आहे. दिन म्हणजे दिवस. आजच्या दिनी म्हणजे आजच्या दिवशी, म्हणजे पोळ्याच्या दिवशी असं आहे. नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. पुरणपोळी बनवली जाते कारण बैल आणि पोळा. पोळा म्हणजे पोळी, पुरणपोळी. बैलांसाठी बनवली जाते पुरणपोळी त्या दिवशी. आणि बैलांचा असतो पोळा, म्हणजे त्यांचा सण. त्यांना छान आंघोळ घालून छान त्यांना सजवलं जातं आणि गावातून मिरवणूक काढली जाते आणि त्यांना पुरणपोळी खायला दिले जाते आणि आराम दिला जातो, काम सांगितले जात नाही. तर चला, अशी कविता तुम्हाला समजली. आता पटकन स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे, जेणेकरून आपला व्हिडिओ थोडा छोटा होईल, हो की नाही. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. पुढच्या मराठीच्या तासाला मी त्या प्रश्नाचे उत्तर लिहून दाखवेल.
स्वाध्याय प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात. बैलांना कसे सजवले आहे? कवितेतल्याच ओळी लिहिण्यापेक्षा साधं सोपं की बैलांना न्हाऊ घातले, पाठीवर मखमली झुली टाकल्या, त्यांच्या शिंगांना छान रंग दिला. रंगाला सोनेरी बोलतात, सोनेरी लावली जाते. कपाळी रेशमी बाशिंगे बांधली. अशा पद्धतीने बैलांना सजवले आहे. बैलांची नावे कोणती आहेत? ढवळ्या आणि पवळ्या. बैलांची नावे ढवळ्या आणि पवळ्या आहेत. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घातले जाते? पुरणपोळी. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घातली जाते. प्रश्न 2. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. जसं की मखमली, झुली. लिहायला ना शेवटी तशी बाकीचे आपल्याला शब्द लिहायचे आहेत. मी आता तुम्हाला एक सांगणार आहे. शिंगे, बाशिंगे. हो की नाही? आता बाकीचे तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न आहे 3. बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा. घोडा. तर घोडा कुठे राहतो हे तुम्ही शोधायचं आहे. वाघ कुठे राहतो? गुहेत राहतो. माकड झाडावर राहते. हत्ती कुठे राहतो? हत्ती जंगलात राहतो. मासा पाण्यात राहतो. आणि कासव पाणी आणि जमिनीवर दोन्हीकडे राहते. घोड्याला जेथे ठेवलं जातं त्याला खोडा बोलतात. ते तुम्ही शोधायचं आहे तरी देखील. ओके. प्रश्न 4. खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा. कपाळी, कळी, पाळी, पाक, पाकळी. जसं एक उदाहरण दिलेलं आहे तसंच मग कपाळी शब्द आहे त्याच्यापासून कळी, पाळी, पाक आणि पाकडी असे शब्द बनवले. तर पुरणपोळी आणि गावभरपासून शब्द बनवायचे तर पोळी, पुरण, अजून नळी असे शब्द तुम्ही बनवू शकता. अजूनही तुम्ही शब्द बनवून लिहायचे आहेत. पुढे आहे गावभर. याच्यावरून गाव, भर, वर, भर, अजून गार असे खूप सारे शब्द होतात. अजून जे शब्द तुम्हाला बनवता येतील ते तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न आहे 5. सजले धजले अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. जसे की कामधाम. हे कॉपी पेस्ट करायचं आहे, तुम्ही लिहून काढायचे तर असेच्या असे. पुरण पोळी. हो की नाही? अजून ढवळ्या पवळ्या. अजून शब्द तुम्ही इथे लिहून काढायचे आहेत. काही शब्द याच्यामध्ये आलेले आहेत जसे की गावभर. ओके. अजून पुरणपोळी, ढवळ्या पवळ्या. हो की नाही? गोठ्यातील. अजून तुम्ही वेगवेगळे शब्द लिहू शकता जसं की हातभर, कामधाम, नफा तोटा, खर्च फायदा. वेगळे असे तुम्ही लिहू शकता. पुढे प्रश्न 6. गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा आणि सांगा. उदाहरणार्थ बाबांनी पोतभर धान्य आणलं. मग इथं तोंड. आजीने तोंडभर स्तुती केली. पिशवीभर बोरं आणली. हातभर कापड आणलं. घरभर पसारा घातला. अशा पद्धतीने वेगवेगळी तुम्ही वाक्य छोटी वाक्य लिहायची म्हणजे चुका होत नाहीत. बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. प्रश्न 7. तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती 5 वाक्यात लिहा. जो प्राणी तुम्हाला आवडतो, कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, पेट ॲनिमलच शक्यतो लिहायचे. तेच तुम्हाला आवडत असेल नाही असं असू शकतं. जंगलातील प्राणी देखील आवडू शकतात. हो की नाही? आवडतात ना. तुम्हाला जो आवडतो त्या प्राण्याचं तुम्ही लिहायचे आहे. कमीत कमी 5 वाक्य. हो की नाही?
मग तो कसा दिसतो, तो तुम्हाला का आवडतो, त्याचा रंग, तो काय खातो, कुठे राहतो, हे सगळे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आता पुढे खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरापासून फुलांची 13 नावे तयार होतात. ती शोधा आणि लिहा. खूप छान आहे हा गेम. 13 नावे तयार होतात. तर चला बरं बघूयात पटापट. मी 1-2 सांगणार आहे, बाकीची तुम्ही करायची आहेत, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. जुई, कमळ, शेवंती, अजून जास्वंद, मोगरा, पारिजातक, जाई, जुई, गुलाब असा होतो, झेंडू इथे होतो, चाफा इथे होतो, गुलछडी, अबोली. हो की नाही? खूप सारी सांगितली मी आता, बाकीची तुम्ही बनवायची आहेत. हो की नाही? पुढचा धडा आहे 11 इंधन. पण आपण आज इथेच थांबूयात मुलांनो. खूप सारा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला छान मार्क्स मराठीमध्ये पडतील.